तेव्हा झाले जे काही पाप असेल ते म्हणजे माझ्या अज्ञानपणाने झाले, या अल्पबुद्धीला का झाले, कारण काही कळालं नव्हतं. ज्यावेळेस माणसापासून ज्ञान बाजूला जाते त्यावेळेस अज्ञानी माणूस काही करते. भ्रमामध्ये तुम्हाला सांगतो, भ्रम खूप मोठा आहे माणसाचा. मग ते भ्रम आम्हाला जर दूर सारायला तर आम्हाला परशास्त्राचा आम्हाला संगत व्हावी लागते. बाळानंद म्हणे पर सिद्धांत पाहावे मनाची भ्रमणा जाईल तेव्हा. मग या मनाची भ्रमणा आम्हाला दूर सारायचं असेल, त्या मनाला त्या ठिकाणी एकाग्रता करून त्या सद्गुरु नामाचं चिंतन, सद्गुरु ज्ञानाची प्राप्ती जर करून घ्यायचं असेल तर आम्हाला मन एकचित्त व्हावं लागते. मग मन एकचित्त होत नाही तोपर्यंत आम्हाला माया, तुम्हाला सांगतो, कुठंच तिचं ठिकाण राहू शकत नाही. मन एकचित्त एक लक्ष त्या ठिकाणी लागलं की आम्हाला माया काहीच करू शकत नाही. माया तुम्हाला सांगतो कुचकामी आहे मनाच्या समोर. माया खूप मोठी त्या ठिकाणी पाठीमागे आपोआप पडते. मग तशी असणारी जी माया आहे, मग ती माया या ठिकाणी तिचं काहीच चालू नाही असं वाटत असतं आपल्याला. मन अगोदर जसं की घोड्याला लगाम लावण्यासाठी आपल्याला कृप करावं लागते. लगाम जोपर्यंत माणसाच्या हातात असलं की मग घोडेस्वाराला काहीच भीती राहत नाही की घोड्याला आपलं घोडं कुठं न्यायचंय. मग तसं आपल्याला मन आपल्या ताब्यात राहायचं आहे. मग या मनाला ताब्यात करून आपण त्या मनाच्या या ठिकाणी घोड्यावर आपल्याला स्वार व्हायचं आहे. पण आपलं जे मूळचं टोक आहे ते टोक आम्हाला या ठिकाणी ते स्थानापर्यंत जाईपर्यंत आम्हाला या ठिकाणी मनाला कुठं हालचाल करू द्यायची नाही. म्हणून